आपण खेळवतो आहे, वेळ वाचवणं गरजेचं असेल. पहिला चेंडू आपण पाहतोय, एक सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल आणि या एका धावेच्या साह्यानं खातं खोलले भंडारी ब्रदर्स टीमचं मैदानाच्या आतपर्यंत आपण पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज आकाश जाधव. शेवटचा सामना, अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. आकाश गोलंदाजी मार्कवरती तयार, स्ट्राइक वरती विकी. चांगली फलंदाजी दिवसभराच्या सत्रात विकीची आपण पाहिली. हा फटका आपण पाहतोय, शतरक्षच्या खाली कॅच ड्रॉप होतोय, झेल निसटलाय, विकीला मिळतंय जीवनदान. सन्माननीय संदीप दादा कोदरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो आहे आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय समीर. समीर समोर येऊन आपण हा पुरस्कार स्वीकारावा. संदीप दादा कोदरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. हा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला, शतरक्षक येईल चेंडूवरती, 2 धावा ओ या दरम्यान पूर्ण केले जात आहेत. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 4 धावा. रोहन सर या ना, रोहन सर. पाच धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आकाश जाधवचं षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी प्रगतीपथावरती चालू असताना आपण पाहतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज, डावखुऱ्याचा फलंदाज विकी. चांगली फलंदाजी विकीची दिवसभरात राहिली आहे. बॅटची कडा निश्चितपणे घेतली, एक चेंडू सीमारेषेच्या जवळ पोहोचलाय, चौकारासाठी जातोय, 4 रन. चार धावा होतील स्कोर कार्ड मध्ये ऍड. धावफलक 9 वरती जाऊन पोहोचतय. षटक क्रमांक पहिलं आकाश जाधवच्या रूपानं या ठिकाणी चालू आहे. नऊ धावा. याचबरोबर परफेक्ट गॅप आहे. चेंडू पुन्हा एकदा पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. विकीच्या बॅटमधून सनसनीत चौकार. एक षटक 13 धावा, बिनबाद 13. ओव्हर क्रमांक 2 टाकण्यासाठी कुणाल घोलप गोलंदाजी मार्कवरती. मयूर पठारे स्ट्राइकच्या दिशेला खेळण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय.
MPL चा थरार उद्या असेल या क्रिकेटच्या स्पर्धेचा समारोप. फायनलचा दिवस उद्या मोठ्या थाटामाटात संपन्न होईल. हा फटका लॉंग ऑन रिजन मध्ये खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी मयूरच्या बॅटमधून येतोय चौकार. आणि या चौकाराबरोबर स्कोर कार्ड 17 वरती ओव्हर क्रमांक 2 जारी आहे. मयूर पठारे 4 चेंडू खेळलाय 8 वरती. आणि हा चेंडू आपण पाहतोय वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र 18 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 2 जारी आहे. आणि हा चेंडू डॉट निर्धाव स्वरूपाचा. भंडारी ब्रदर्स ही टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. कुणाल घोलप काय गोलंदाजी करतो आहे. एक चौकार खेचल्यानंतर नक्कीच आपण पाहतोय कमबॅक केले कुणालने. परंतु आता आक्रमण मिड विकेट बॉर्डर लाईन सीमारेषा पार. षटकार 6 धावा. स्कोर कार्ड मूव ऑन 24. 24 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 जारी आहे. कुणाल घोलप गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. स्ट्राईकच्या दिशेला खेळतोय मयूर पठारे 6 चेंडू 14 वरती. आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय विकेट. फलंदाज होतोय बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये. मुंडवा प्रीमियर लीग MPL 2024 आपण पाहतोय. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. भंडारी ब्रदर्स टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. आणि या 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती ओव्हर क्रमांक 2 जारी आहे. पहिली विकेट नक्कीच आपण पाहिली. चेंडू सुरेख टाकलाय. डॉट बॉल असेल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. धावफलक 24 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात 24 धावा. महाराणा रॉयल्स दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शतरक्षण करताना पाहायला मिळते महाराणा रॉयल्स. हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. 2 शतरक्षक करतील चेंडूचा पाठलाग. चेंडू फीड केलाय सीमारेषेच्या लगत. धावफलक जाऊन पोहोचेल 26 वरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती. तर उर्वरित 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल. बाकी 13 ची सरासरी बनवल्या 26 धावा. ओव्हर क्रमांक 3 षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल.
चला वेळ वाचवा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आकाश जाधव. दरम्यान होतोय सज्ज. विकी ऑन स्ट्राइक. ओ भरकटणारी गोलंदाजी आपण त्या ठिकाणी पाहतोय. डॉट बॉल आहे. डॉट बॉल. हा चेंडू आपण पाहतोय. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. दुसरी धाव होईल पूर्ण आणि एकूण धावा मिळतील 3 धावा. एकोणतीस धावा. षटक तिसरं चालू. 29 धावा. अजिंक्य ऑन स्ट्राइक. तर नॉन स्ट्राइकच्या दिशेला विकी आहे. आकाश जाधव मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. आकाश जाधव. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होतीये. दरम्यान मात्र आपण पाहतोय दुसरी धाव पूर्ण केली जाईल. धाव फलक या 2 धावांच्या साह्यानं 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 या ठिकाणी चालू आहे. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते आणि या धाव फलक 2 धावा स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे. वन रन शॉट. बत्तीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. शतरक्षक येईल चेंडूवरती. चौतीस धावा. षटक तिसरं चालू आहे. 5 बॉल 12 वरती विकी. अजिंक्यचा हा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूवरती येईल. त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. 3 षटक 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 3 षटकांची समाप्ती. 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ बाकी. तुषार गोलंदाजी मार्ग वरती तयार. आणि हा चेंडू असेल निर्धाव स्वरूपाचा. डॉट बॉल आहे. षटक 4 चालू असताना 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. तुषार भोसले गोलंदाजी मार्ग वरती आहे.
सिंगल पूर्ण पुन्हा एकदा होताना जी पाहायला मिळते. 36 धावा, एक गडी बाद, 36 धावा. तुषार भोसले षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी टाकतो आहे. चला वेळ वाचवा. मारा करण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती सज्ज तुषार भोसले. 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. स्विच हिटचा फटका खेळलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली 1-2 झेल टिपला जातो आहे. पाहायला मिळते विकेट. विकी होतोय बाद. धक्का क्रमांक 2. विकी बाद होताना जो पाहायला मिळतोय. दुसरी विकेट. छत्तीस वरती 2 गडी बाद. षटक 4 चालू आहे. अखेरची मॅच, शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आपण पाहतोय. तुषार भोसले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. हा चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये आपण पाहतोय. षटकारासाठी पोहोचतोय. 6 धावा. भंडारी ब्रदर्स 42 धावा. 4थं षटक चालू असताना बाळा शेळके जसाही स्ट्राईकच्या दिशेला पोहोचला. पहिला चेंडू एक गगनभेदी षटकार त्यानं मात्र जो खेळलाय. 42 वरती 2 गडी बाद. पुन्हा एकदा लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईन. त्या ठिकाणी मात्र सिंगल पूर्ण केली जाईल. 1 धाव घेतली जाईल आणि 43 धावा धाव फलकावरती. भंडारी ब्रदर्स षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी चालू आहे. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. याचबरोबर आपण पाहतोय षटकाची होईल समाप्ती. 4 ओव्हर 43 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. चार षटक 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 टाकलं जाईल. अनिकेत जाधव 5वं षटक टाकण्यासाठी सज्ज. हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. सिंगल पूर्ण केली जाते. 1 धाव घेतली जाते. दुसरी धाव देखील पूर्ण होईल. वेल रनिंग बिटवीन द विकेट. धावा घेतल्या जातील त्या 2. 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 45 धावा. या दरम्यान आपण पाहतोय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. पुन्हा एकदा धावफलकावरती नजर टाकली तर 46 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत जाधवचं षटक क्रमांक 5 जे चालू आहे. अगोदरच फ्रंट फूट वरती आलाय. लेग साइडच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न असफल आपण पाहतोय.
46 वरती 2 गडी बाद. 5वं षटक चालू. अजिंक्य अनिकेत जाधव तयार. दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक येतोय, चेंडूवरती सिंगल पूर्ण केली जाते. दुसरी धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि या 2 धावांच्या साह्यानं 48 वरती धावफलक जाऊन पोहोचते भंडारी ब्रदर्स. हा फटका आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूवरती, त्या ठिकाणी मात्र सिंगल होईल पूर्ण. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होती. धावफलक 49 वरती. 5व्या षटकातील काही चेंडू अजूनही मात्र जे बाकी आहेत. फ्रंट फूट वरती आलाय, स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय आपण पाहतोय. स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावत जातोय, पळत जातोय. याचबरोबर 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 10 सरासरी राखली. 50 धावा 5 षटका पूर्ण केल्यात. शेवटचं अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. 5 ओव्हर 50. शेवटचे 6 चेंडू बाकी. पाहिजे या 6 चेंडू मध्ये किती धावा बनवले जात आहेत भंडारी ब्रदर्स टीम द्वारे. 5 ओव्हर 50. व्हाईट बॉल आहे. 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. 51 धावा धावफलकावरती. कुणाल घोलप शेवटचं षटक टाकण्यासाठी स्ट्राईकच्या दिशेला. बाळा शेळके 5 बॉलला 11 वरती. बाळा आणि हा चेंडू डॉट निर्धाव स्वरूपाचा. भंडारी ब्रदर्स टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. तर महाराणा रॉयल्स ही टीम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 51. कुणाल घोलप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. आणि या दरम्यान हा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती. चेंडूला सीमारेषेच्या आतमध्येच अडवले. बावन्न धाबा धावफलकावरती. याचबरोबर यष्टीरक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिट दरम्यान स्वतः पळत गेलाय. त्या ठिकाणी एष्टे उडवल्यात आणि बाळाला परतावं लागेल. बावन्न धावा.
52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि हा चेंडू डॉट, निर्धाव. बावन्न धावा धाव फलकावरती. भंडारी ब्रदर्स आणि आपण पाहतोय एक डॉट बॉल असेल. एक इनिंग संपली. एक 53 टार्गेट. 53 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. महाराणा रॉयल्स टीमला जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष्य. चला बॅट्समन मैदानाचा ताबा घ्या ताबडतोब. बॅट्समन बॅट्समन चला बॅट्समन. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. ही इनिंग संपल्यानंतर आपण उद्याच्या लढती नक्की डिक्लेअर करणार आहोत. अर्थात क्वालिफायर 1 ची लढत आणि एलिमिनेटर राऊंड कुणात होईल ही इनिंग संपल्यानंतर आपण डिक्लेअर करणार आहोत. सामन्याला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. उद्या असेल फायनल. उद्या असेल अंतिम दिवस. क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येने उद्या उपस्थित राहायचे आणि उद्या 5 वाजताच क्वालिफायर 1 ची पहिली लढत होणार आहे. 5 वाजता बरोबर पहिल्या सामन्याला उद्या सुरुवात होणार आहे.
सिंगल, एक धाव त्या ठिकाणी घेतली आणि मैदानाच्या आतमध्ये खातं खोललं जात आहे महाराणा रॉयल्स टीमचं. हा फटका आपण पाहतोय, चेंडू सीमारेषेच्या जवळ पोहोचलाय आणि सीमारेषा पार होतोय चौकारासाठी 4 रन. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. अनुप गोलंदाजी मार्कवरती आहे, 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फुल टॉस केले आक्रमण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. नऊ धावा धावफलकावरती. 32 चेंडू 44 समीकरण तयार झाले. 9 धावा धावफलकावरती आहेत. आणि हा फटका आपण पाहतोय, क्षेत्ररक्षण सुरेख, 2 धावा घेतल्या जातील. इलेवन रन, 11 रन, 11 धावा धावफलकावरती. अकरा धावा. तीस चेंडू 42. पहिलं षटक संपले. बिनबाद 11 धावा धावफलकावरती. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष्य. ही मॅच जिंकण्यासाठी मात्र आवश्यक. 30 बॉल 42. दरम्यान सिंगल घेतली जाईल, एक धाव घेतली जाईल. 28 चेंडू 41. मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सर्व ऑफिशियल टीमनं 4 वाजताच्या ठिकाणी हजर राहायचे. 4:30 पहिला चेंडू टाकला जाणार आहे. संयोजकांच्या सूचना आहेत, 4 वाजताच सर्व ऑफिशियल टीम या ठिकाणी उपस्थित असावी. उद्या 4:30 मॅच चालू होणार आहे. रिपोर्टिंग टाइम असेल 4 वाजताचा. सत्तावीस चेंडू 41. मॅचचं समीकरण. सव्वीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांचं लक्ष्य. मैदानाच्या आतमध्ये महाराणा रॉयल्स टीम करते फलंदाजी. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. बापू दरेकर गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर क्रमांक
तर उद्याच्या मॅचेस आपण डिक्लेअर करत आहोत. क्वालिफायर 1 ची लढत 4:30 बरोबर चालू होईल आणि ती होईल पहिलवान धैर्यशील गायकवाड आणि त्यांच्या विरोधात आबनावे एव्हेंजर्स या दोन टीमच्या दरम्यान पहिली मॅच. क्वालिफायर 1 4:30 मॅच चालू होईल. आणि एक कॅप्टन जर आता या ठिकाणी उपस्थित असतील ना तर ताबडतोब आपण संपर्क करायचा आहे. पहिलवान धैर्यशील गायकवाड आणि आबनावे एव्हेंजर्स. आणि दुसरी मॅच एलिमिनेटर राऊंड असेल. ती मॅच होईल देवेंद्र भाट स्ट्रायकर्स आणि SRK रायडर्स. आणि या दोन कॅप्टनने देखील संयोजकांबरोबर संपर्क करायचा आहे. क्वालिफायर 1 पहिलवान धैर्यशील गायकवाड वर्सेस आबनावे एव्हेंजर्स. तर एलिमिनेटर राऊंड देवेंद्र भाट स्ट्रायकर आणि त्यांच्या विरोधात SRK रायडर्स. तेवीस चेंडू आणि 39 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 23 चेंडू 39 धावा. गोलंदाज सज्ज. हा चेंडू आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल केला गेलाय. डायरेक्ट शॉटचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. सोळा धावा. पुन्हा एकदा सूचना आहे चारही कॅप्टननी संपर्क करायचा आहे. पहिलवान धैर्यशील गायकवाड, त्यानंतर आबनावे एव्हेंजर्स, देवेंद्र भाट स्ट्रायकर आणि SRK रायडर्स संयोजकांबरोबर चारही कॅप्टननी संपर्क करायचा आहे. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला आपण पाहतोय पोहोचेल. चेंडू फीड केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. रन ऑन स्कोर कार्ड. 21 चेंडू आणि 33 धावा मॅचचं समीकरण. लॉंगॉनच्या दिशेला चेंडू आपण पाहतोय फीड केला जातो आहे. शेवटचे 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष्य. चला उद्या खेळणाऱ्या 4 टीम संपर्क करायचा आहे. पहिलवान धैर्यशील गायकवाड, आबनावे एव्हेंजर्स. क्वालिफायर 1 ची लढत या 2 टीम मध्ये होणार आहे. आणि एलिमिनेटर राऊंड देवेंद्र भाट स्ट्रायकर आणि SRK रायडर्स. चारही कॅप्टननी संपर्क करा. कॅप्टन नसेल प्रतिनिधी प्रशांत भंडारी संपर्क करा. शेवटचे 18 चेंडू आणि 31 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 18 बॉल 31. अठरा चेंडू 22 आल्यात. 18 चेंडूत 31 बनवायच्यात. सिंगल एक धाव त्या ठिकाणी मात्र जे घेतली जाते. सतरा बॉल 30. सतरा चेंडू 30 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आणि या दरम्यान आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला फटका सजवलाय. शतरक्षक चेंडूच्या खाली
झेल टिपला जातोय, पाहायला मिळते विकेट. चला न्यू बॅटर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष. दरम्यान सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ही दुसरी धाव पूर्ण केली जाईल. 25 धावा धाव फलकावरती, 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांचं लक्ष. बापू दरेकर गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय कुणाल घोलप, तर अविनाश गायकवाड स्ट्राईकच्या दिशेला आहे. महाराणा रॉयल्स टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव. बापू दरेकर चांगली गोलंदाजी करतो आहे. चौदा चेंडू आणि 28 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. हा फटका शतरक्षक आपण पाहतोय चेंडूवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा होत आहे पूर्ण. ही मॅच देखील रंगली आहे. हा सामना देखील अटीतटीचा होतोय. पाहायचंय की कोणती टीम विजय मिळवणार आहे. तेरा बॉल 26. आणि बॅटची कडा पाहायला मिळतीये विकेट. 12 चेंडू 26 धावा, मॅचचं समीकरण. चला बॅट्समन मैदानाचा ताबा घ्या. 12 बॉल 26, मॅचचं समीकरण.
आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. 11 बॉल 22. मॅचचं समीकरण 11 चेंडू 22 धावांची गरज महाराणा रॉयल्स टीमला जिंकण्यासाठी आवश्यक. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. लेग साइडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धावा धावफलकामध्ये होतील ऍड. 33 धावा 10 बॉल 20 रन्स. प्रत्येक चेंडूच्या लगत 2 धावांची गरज. आणि आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला कडा प्रहार. कॅच झालाय. पाहायला मिळेल विकेट. या अगोदरच्या मॅचचा मॅच बाकी होता. रवी काळे सन्माननीय विशाल भंडारी यांच्या शुभ हस्ते तो पुरस्कार दिला जातोय. रवी या समोर. आणि विशाल भंडारी यांच्या शुभ हस्ते दिला जातोय तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. नऊ चेंडू 20 धावा मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 9 चेंडू 20 धावा सामन्याचं समीकरण. दोन धावा होत आहेत पूर्ण. शेवटचे 8 चेंडू 18 धावा या मॅचचं समीकरण आपण पाहतोय. सुजल आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 8 बॉल 18. फुलटॉस. शतरक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय स्ट्राईकच्या फलंदाजाने. उद्याच्या मॅच पुन्हा एकदा मी सांगतो 4:30 पहिली मॅच चालू होईल. पहिलवान धैर्यशील गायकवाड आणि त्यांच्या विरोधात आबनावे एव्हेंजर्स. क्वालिफायर 1 ची पहिली लढत असेल. तर एलिमिनेटर राऊंड देवेंद्र भाष ट्रायकर आणि त्यांच्या विरोधात SRK रायडर्स. वाईट बॉल आहे. सात 16 सामन्याचं समीकरण. 7 चेंडू 16 धावा. शेवटचे 7 चेंडू 16 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इंदर. शेवटचा षटक. अखेरचं षटक. 6 चेंडू शेवटचे शिल्लक. सहा बॉल 16 मॅचचं समीकरण. चला चालू करा. 6 बॉल 16. वाईट बॉल आहे. आणि आता मात्र
5 बॉल 15 मॅच समीकरण आपण पाहतो. महाराणा रॉयल्स टीमला जिंकण्यासाठी 5 चेंडूत 15 धाबांची गरज. फुलटॉस चेंडू बॅट वरती घेतलाय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. 6 धावा. 4 चेंडू 9 धावा मॅचचं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज. कव्हरच्या दिशेला चेंडू सुसाट. शेवटच्या क्षणी मात्र चेंडू फीड केला जातो आहे. तीन चेंडू 7 धाबांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. स्टेप आउट करून मात्र खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी बॅटची कडा लागली होती. 1 धाव मिळेल. विकेट नक्कीच जी पाहायला मिळते. आणि समीकरण मॅच बदलताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू शिल्लक. समीकरण बदललंय पुन्हा एकदा मॅचचं. गोलंदाजी मार्कवरती तयार. 2 बॉल 6. सिंगल घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. पाहायला मिळेल विकेट पाहायला मिळेल. आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 1 बॉल 5. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर राहील. 1 बॉल 5. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. बॅट्समनचं नाव कळवा. भारत जाधव. 1 चेंडू 5 धाबा. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. 1 बॉल 5. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू अडवलाय. विकेट पाहायला मिळते. ही मॅच आपण पाहतोय भंडारी ब्रदर्स टीमने जिंकली. तर धन्यवाद. उद्या एकदा सांगतो. पहिलवान धैर्यशील गायकवाड आणि अबनावे अवेंजर्स पहिली